बारके बारके लेकर मध्ये सुद्धा दगड पडले घरामध्ये. घरामध्ये थांबलेलो होतो, अचानक तो उडाले. भारत देश महान देश. हे झाड पडलंय, हे पडलं का नाही? हे घर आहे, हे घर आहे. या घरावरचे पत्रे बघा कसे उडून गेले. 25चे घर उडवा झाले, सगळं धागे जेवढे होते ते उडून गेले. घर घासून गेले, झाड पडले. आज आपण धाराशिव शहरामध्ये पारधी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ताच्याच अवकाळी पावसामुळे आणि या वारा वादळामुळे जास्तीत जास्त या गरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे. घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही 400 कोटी घरं सर्वसामान्य जनतेला दिलेले आहेत. कोण म्हणतं 400, कोण म्हणतं 500 कोटी. या भाजपाच्या सरकारनं सर्वसामान्य माणसाची वाट लावलेली आहे. हे एकही पक्कं घर नाही, ही पत्र्याचे घरं उडून गेलेले आहेत पत्रे. आणि आज आपण या वस्तीमध्ये आलेलो आहोत. या वस्तीतले आणि घराचे मालक काय म्हणतात बघूया. काय झालं नेमकं, नाव सांगा तुमचं. झिंगे सरदार पवार. हा, मोठ्यानं बोला. झिंगे सरदार पवार. हा, काय झालं नेमकं. घर ढासून गेले, झाड पडलेत समजे. हा, दुनियाचे नुकसान झाले. घरातलं अन्न पाणी सगळं समजाच उद्ध्वस्त झालं, वाया गेलं. हा, तर सरकारने आमची मदत करावं. बर. अजून काय काय झालं, किती वस्तीमध्ये किती नुकसान झालं. लय नुकसान झालंय. प्रत्येकाच्या घरी असंच प्रकार आहे. प्रत्येकाच्या घरी असंच आहे. पेढीमध्ये फिरून काय बाई तुमचं काय मत आहे, काय मत आहे. कुणाकुणाचे घर उद्ध्वस्त झाले. हे हरी हरी इकडे ये. किती घर उद्ध्वस्त झाले रे बाबा. नाही म्हणलं तर 20-25चे घर उद्ध्वस्त झाले. सगळं डाबे जेवढे होते ते उडून गेले. माझे घराचे सगळं धान्य सगळं वाहून गेलं. माझं परिवार. कुठे आहे घर तुमचं. या इथंच आहे. बर बर, चला बरं, चला तुमच्या घरी काय काय नुकसान झालं बघूया. हे वस्ती आहे आणि पारधी वस्ती आहे, गरीब वस्ती आहे. हे दाखव चला. हे घर आहे, हे घर आहे. या घरावरचे पत्रे बघा कसे उडून गेले ते. हे बघ, हे दाखव, हे बघा. ही पेट्या, कांदे, ज्वारी, हे डब्बे. हे मोदी साहेबांची भारतातली योजना आहे. आणि मोदी साहेब म्हणतात 400-500 कोटी घरं या देशामध्ये आम्ही बांधून दिलेत. पहा, हे मोदी साहेबांची किमया आहे. आणि पारधी वस्ती आज गाव कुसाबाहेर राहणारे हे सगळे लोक गावामध्ये येऊन राहिलेत. स्वतःचे घर कष्ट करून बांधलेले हेही पत्रे उडून गेलेले आहेत. सरकारच्या भारताच्या पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान आवास घरकुल योजना ही कसल्याही पद्धतीने या ठिकाणी राबवलेली दिसत नाही. असे जवळजवळ 100 ते 200 घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. हे अन्न पाणी, हे समाज आहे, फार गरीब समाज आहे. या गरीब समाजाची परिस्थिती आपण पाहत आहोत की आपण सगळे घर आपण दाखवणार आहेत. ही परिस्थिती. हे बघा, ही परिस्थिती, ही घराची परिस्थिती. ही पत्रे पडलेले आहेत, ही पत्रे आहेत, ही घर आहे, ही दुसरं घर आहे, तिसरं घर आहे. हे बघा,
हे परिस्थिती आहे. हे मध्ये दाखवा. बघा ही परिस्थिती. ही गोरगरिबाने जगायचं कसं? सरकाराला जाग येईल का? नरेंद्र मोदींना अदानी या 22 करोडोपती लोकांना 16 लाख करोड रुपये माफ करण्यासाठी वेळ आहे, पण या गोरगरिबाला घर बांधून देण्यासाठी वेळ नाही. पंतप्रधान घरकुल आवास योजना देशामध्ये राबवली असं त्यांचं म्हणणं आहे, पण ही परिस्थिती कसल्याही प्रकारचं घर बांधून दिलेलं नाही. ही घराची परिस्थिती आहे. बोला महाराज, काय काय झालं तुमचं? नुकसान नाही का? घरात बारके लेकर होते का नाही? हे झाड पडलंय, हे पडलं का नाही? झाड कुठं पडलं? कुठं आहे झाड? हे झाड आहे. हे झाड उमाळून पडलेलं आहे. आणि जर हेच झाड लेकरावाच्या अंगावर पडलं असतं तर या गोरगरीब जनतेची नुकसान झाली असती. लहान लहान मुलं या झाडामुळं फार मोठं नुकसान झालं असतं, जीवितहानी झाली असती, एखाद्या लेकरू दगावलं असतं. हे सरकारला जाणीव आहे का? या वार्डातले भाजपाचेच नगरसेवक आहेत. 2 नगरसेवक असून नगरसेवकाने आम्ही या वार्डामध्ये अत्यंत चांगलं काम केलं असं सांगितलं गेलं, पण या झोपडपट्टीवर हे सगळे पत्र्याचे घर आहेत. कुठं आहे नरेंद्र मोदीची घरकुल योजना? नरेंद्र मोदीनं पारधी समाजाला घर बांधून दिले अशी खोटी अफवा या देशामध्ये पसरवण्याचं काम केलं. हे सरकारची योजना कुठंच दिसत नाही. या पावसाच्या वादळामुळे सर्व घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. अशी परिस्थिती या पारधी वस्तीमध्ये झाली. एवन सर्व गोरगरीब झोपडपट्टीवर गावागावामध्ये झालेली आहे. तर पंतप्रधान घरकुल आवास योजना नरेंद्र मोदीजी कुठं आहे? कुठं आहे या गोरगरिबाच्या मतदानाचा फायदा? या गोरगरिबाला फायदा तुमचा झालेला आहे का? आणि भावी काळात होईल का हे पाहूया. जवळजवळ 5वं 6वं घर आहे. या घराची परिस्थिती आतमध्ये बघूया. बघा हे घर आहे. हे गोरगरिबाचे घर. भारत देश महान देश, भारत देश महान देश. या देशातला एकही माणूस घरकुलाशिवाय आम्ही वंचित राहू देणार नाही असे भारताचे पंतप्रधान म्हणाले होते. ही परिस्थिती घर आहे का? घरामध्ये अन्न अनुकूल आहे. ही लाईटचा बल्ब काही बोर्ड तुटलेला आहे. लेकरावाचं खाद्य संपलेलं आहे. गॅस पाण्यात आहे. काय परिस्थिती आहे? जगावं कसं या देशामध्ये? अशी परिस्थिती आज समाजामध्ये आहे. बाई या आतमध्ये काय काय झाले, काय काय नाही सांगा. तिकडे या बाहेर या. काय काय झालं? बोला 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 बोला. काय काय झालं? बोला काय झालं? किती लेकरं होते घरात? 2-3 होता. लहान लहान लेकरं बाजूला पडून गेला. भिजून चिम झाला. बर काय झालं बाळा तुला? घरामध्ये थांबलेलो होतो, अचानक तो उडाले. वाचला तुम्ही दगडाच्या तडाक्यातून? पत्र्यावर दगड होते का? खाली पडले. दगडे खाली पडले. नशीब तुमचं, तुमच्या डोक्यात दगड पडला नाही, मार लागला नाही. या वार्डामध्ये भाजपाचे नगरसेवक आहेत. पवार साहेब कुठे आहेत? भाजपाच्या नगरसेवकाने बांधून दिलेले पंतप्रधान घरकुल आवास योजनेचे घर कुठे आहेत? सांगा पवार साहेब. या तुम्ही भाजपाचा प्रचार केलाय. आता ही गोरगरिबाचे लेकर मरायले. आता चालू आहे. मंजुरी आली. माणसं मेल्यावर का 10 वर्ष कुठे आहे मंजुरी तुमची? मंजुरी आता हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माणसं मरेपर्यंत तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आता म्हणतात मंजुरी आहे. आता सरकारच तुमच्या देशात राहील का नाही अशी परिस्थिती आहे. ह्याच्यात काही राजनीती नाही. जी अवस्था आहे ती दाखवलं आम्ही भारतात. असं ऐकून घ्या. ही काय राजनीतीची नाही आणि काय नाही. पंतप्रधान आवास योजनामधनं आणि घरकुल चालू झालेत, मंजूर झाले आणि लवकरच होते. 10 वर्षामध्ये झाले नाही. ती 10 वर्षे नाही. आता कधी होणार आहेत? माणसं मेल्यावर होणार का? होणार. तर हे सांगतात भारताच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून घरकुल होणार. बघूया
काय मत आहे तुमचं? होतील का घर? होतील का? आता ही परिस्थिती झाली काय आता परिस्थिती तर झाली सध्या. आता काय कसं तुम्ही वाचला. तर ही परिस्थिती फार नाजूक आहे. कार्यकर्ते म्हणतात ह्याच्यात राजनीती नाही, पण जीव सगळ्याला प्यारा आहे. भारताच्या पंतप्रधानाकडे अपेक्षा आहे की पंतप्रधान घरकुल आवास योजना या गोरगरीब झोपडपट्टीमध्ये ताबडतोब राबवावी. नगरपालिकेच्या नगरसेवकानं याच्यात पुढाकार घ्यावा आणि गोरगरिबाला तात्काळ न्याय द्यावा असं सांगतात भाजपाचे कार्यकर्ते. बघूया या झोपडपट्टीला सरकारकडून कधी न्याय मिळतो ती येणाऱ्या काळातच. चला. हे बघा पूर्ण मी पारधी वस्ती पाहत आहे. प्रत्येक घरावरचे पत्रे अशा पद्धतीनं उडून गेलेले आहेत. हे दिव्यांग व्यक्ती आहे, अपंग व्यक्ती आहे. या व्यक्तीचं सुद्धा घर हे पूर्ण पायानं अपंग आहेत आणि ह्या सुद्धा माणसाला घर मिळालेलं नाही. बाई काय परिस्थिती झाली? तुमचे बारके लेकर सुद्धा दगड पडले घरामध्ये. बर बारके लेकर होते मध्ये. बर मग काय केलं? कसं केलं? ते समजे दगड पडले बाजूला, जरा लेकर झाले, लेकरावर पडले असते तर लेकर खला झाले असते. हे परिस्थिती बघा. या वादळामुळे ह्या गोरगरिबाचे पत्रे सहित घर उडून गेले. ही परिस्थिती आज समोर आहे. तर सरकारने याकडे तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. तातडीची व्यवस्था करणं गरजेचं आहे. बघू आपण पुढे चला. आपण बघूया काय होतं ते. हे बाळ पाळण्यात आहे. हे पूर्ण परिस्थिती बघा. हे पूर्ण घर अंधारात आहे. हे खाद्य पूर्ण नुकसान झाले. या घरामध्ये काहीही राहिलेलं नाही. लेकरू होत बघा. ही सुदैवानं वाचलेलं लेकरू आहे. चला 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 पुढे जाऊया. आपण पूर्ण वस्ती दाखवणार आहेत. चलू. हे परिस्थिती आहे. हे आपली गावातली उस्मानाबाद धाराशिवामधली पारधी वस्ती आहे. हे प्रत्येक घराच्या ठिकाणी पत्र्यात राहणारे हे सर्व लोक, गोरगरीब जनता, पत्रे या घरावरून उडून गेले. आजच्या अवकाळी पावसामुळे वारं आणि वादळ आणि पाऊस एकदाच चालू झाला. एका क्षणार्धात हे पत्रे उद्ध्वस्त झाले. घरामध्ये लहान लहान लेकरं होते. फार मोठं नुकसान होणारं टळलं. जीवितहानी काही झालेली नाही, पण आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाहूया आपण अजून काय काय आहे पुढे ते. हे बघा हे परिस्थिती आहे. चला कुणकडे जायचंय? चला चला बघा ही परिस्थिती आहे. तुमचं काय झालं का नुकसान बाई? या हमला करा. कुठं आहे बॅग आहे? हे वस्ती आहे, पारधी वस्ती आहे. या वस्तीमध्ये लोक कसे राहतात बघा. आपल्या शहरातली वस्ती आहे ही. गोरगरीब जनता आता हित आहे शॉर्ट भाव आणि हे पत्रे आता घरावरून उडून गेलेले आहेत. उडून गेलेले पत्रे या पारधी समाज बांधवांनी आता गोळा केलेले आहेत. घरातले लेकर आणि घर पूर्ण उद्ध्वस्त झालेलं घर आपण पाहूया. बघा ही घर, हे घर, त्या घराची परिस्थिती. या घरामध्ये पाणी, ही पाणी बघा. पंतप्रधान घरकुल आवास योजना बघा.
देशवासियांनो पहा, हे नरेंद्र मोदीचं सरकार आहे. आम्ही 4 कोटी 400 कोटी 500 कोटी घरं बांधून दिलेला एक ओटा ठेवा भारताच्या पंतप्रधानासह लोकांना सांगितलेलं आहे. पण ही परिस्थिती अशी आहे, खरी आणि खोटी परिस्थिती. धाराशिव जिल्ह्यातून, धाराशिव शहरातून पहा, हे बघा घर, हे गोर गरिबाचं घर, काहीच राहिलं नाही घरावर. काय झालं बाळा? ए बाई, कसं काय झालं? किती लेकर होते घरी? कामाला गेलता महागा असं झालं. हा, मोलमजुरी करायला गेला होता. कोण कुठे आहे मालक तुझे? हे बाळा कसं रे बाबा? हे सगळे ही गॅस, अन्न धान्य सगळं नुकसान झालं. काय मत आहे बाळा? आता काय म्हणणं आहे सरकारला? काय मागणं आहे? काय सरकार तरी काय करतंय? आणि मोदीनं घर बांधून दिले म्हणून सांगितलं की बांधलेत का घर? हे काय हे असले घर आहेत. मग ही खरी कंडिशन आहे का मोदीनं घर बांधून दिलेले? खरं आहे का? कुठं आता हे घर बांधून दिलं असतं तर असल्यामध्ये राहिलं असतं का? म्हणजे मोदीनं धोका दिला तुम्हाला? मग काय आता तसं सांगावं लागेल काय? तर गोर गरिबाला धोका देणारं हे सरकार देशातलं आहे असं लोक सांगतात. हे बघा, जेवणाची, घरी राहण्याची, आता झोपायचं कुठं, खायचंय कुठं, अशी परिस्थिती या जनतेची झालेली आहे. बघूया या देशाचं पंतप्रधान या गोरगरिबाकडे लक्ष देईल का? पाहूया येणाऱ्या काळातच. अजून आपल्याला पाहायचं आहे. चला पुढं बघू काय काय आहे, पत्रे वगैरे काय आहेत. या सरकारने तात्काळ ही करावी. काय करावं सरकारनं? सरकारने आमच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि आता तुमच्या, आता माझं एवढं म्हणणं आहे प्रामाणिक, तुम्ही म्हणलात मग राजकारण वगैरे नाही, पण तुमच्या वार्डामध्ये दोन्ही बी नगरसेवक भाजपाचे आहेत, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पक्षाचे आहेत. आता तुमची त्यांच्याकडून काय मागणी आहे मला सांगा बरं. तुमचे लेकरं बाळ उपाशी आहेत, नगरसेवक म्हणजे सरकारच झाला, यांच्याकडून तुम्हाला काय मागणी आहे एवढं सांगा. ही काय झालं प्रश्न बघितले का? मग तुम्ही आता काय म्हणणार त्याला? बाळा दाणे लागायचा धंदा आहे का नाही? वाचले की नाही? मग अजून सुद्धा म्हणतात पारधी समाज आमच्या पाठीमागे आहे आणि म्हणून आम्ही निवडून येणार असं म्हणलं गेलंय. मग आता ही परिस्थिती काय? ही परिस्थिती तुम्ही बघा ना. मग आता तुम्ही राहणार का मोदीच्या पाठीमागे? कसं काय? माझं काय म्हणणं आहे, तुमच्या वार्डातले दोन्ही नगरसेवक भाजपाचे आहेत, त्यांनी तुम्हाला लेकरा बाळाला घर बांधून द्यायचे होते का नाही? एवढंच म्हणा. अहो आज 3 वर्षापासून त्याने देतच यायला लागला, आम्ही घेतच यायला लागला. तुम्ही नुसतं खोट्या आश्वासन दिलं. खासदार बी शिवसेनांक, आमदार बी शिवसेनांक, हे शिवकरी ओमराजे कैलास पाटील आपल्या वार्डातून निवडून दिलेला जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना तुम्हाला आमदार पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर द्यावे का नाही? ते आपला आता ही काय बघायचं ना, ही जी परिस्थिती झालेली आहे, ही परिस्थिती काय झालेली आहे त्याचं काय मागणी आहे तुमची? अहो लेकरं बाळा मरायच्या तर रंगावर आले, ही नुसतं घराचा उद्वास झालाय. मग तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून? रत्नाकर सांग काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आम्ही तीच म्हणतो. चांगले मिळावं, आमचं ती मागणी काय? सरकार कुणाचं का असं नाही, लेकरा बाळाला सरकार कुणाची करावं? घर निसर्गानं ही झालं, आमचा धोका, आमची नुकसान झालेले आहे. तर सरकारनं घर ही काय लवकरच्या लवकर ही मागणी आहे आमची. हे बघा सगळ्या बाजूनं सगळे घर, ही माणसं वाचली, हीच गनिमत झाली. हे बघा सगळे घर, हे आपल्या धाराशिव शहरातली पारधी वस्ती आहे. आज या वस्तीवर ही परिस्थिती आहे, सगळे घर उद्ध्वस्त झालेत. बघा तुझं काय नुकसान झालंय? माझं शेड सगळं उडालं. बघा ही शेड पूर्ण उडालेला आहे. पुढे चल, पुढे चल, पुढे चल, पुढे चल. ही शेड बघा, ही घर बघा, ही कंडिशन आहे.
काय बाई लेकर किती होते मध्ये घरात? 5 लेकरं दोन्ही होता आम्ही. बर हा मग सगळं उडाला, घरातच पाणी आलंय. बर मग तुम्हाला घर बांधून दिले नाहीत का सरकारनं? नाही, कुठल्या घरान कुठल्या काय. मग 10 वर्ष तुम्हाला शिकून निवडून गेलेले माणसं तुम्हाला घर बांधून देतो म्हणले होते, मग काय कंडिशन आहे? दिले का घर बांधून? तेवढं टाका, तेवढं मतदान टाका जावा उधळत तसंच. असं मग तुम्हाला घर दिले नाही का? बघा ही कंडिशन कशी आहे ते. कमलाकर तू कार्यकर्ता आहे, तुझं अभिनंदन. पण ह्या गोरगरिबाचं अगोदर कल्याण आणि मग पुन्हा पक्षाचं कल्याण एवढीच तुझ्याकडून अपेक्षा आहे. अगोदर गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे आणि तुझी बी तळमळ आहे की गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे. हे बाळा ही घर मालक आहे ते माय, हे तुझं घर सगळं, घरात काहीच नाही. ये पुढे ये माय ये. ही बारके बारके लेकर ही कंडिशन. तर ही उस्मानाबाद शहरातच लगत असणारी अण्णाभाऊ साठे पापनास नगर या भागामध्ये असणारी ही पारधी वस्ती आहे. इथं नाही बी म्हणलं तर 200-250 वर्षापासून ही वस्ती या ठिकाणी राहते. पण 200-250 वर्षामध्ये सुद्धा या झोपडपट्टीला अजून न्याय मिळाला नाही. गोरगरिबाला घरं मिळाले नाहीत आणि गोरगरिबाला जर घरं मिळाले असते तर या वाऱ्यामध्ये एवढे पत्रे उडून गेलेच नसते. आणि या पत्र्याखाली जर एखादं गरिबाचं लेकरू सापडलं असतं तर निश्चित त्या गरिबाचं घर उद्ध्वस्त झालं असतं. हेच सरकारनं ओळखावं आणि सरकारनं ओळखून यांना न्याय द्यावा. अजून या पुढं आपण इकडे जायचंय. या इकडे या. हे बघत राहा फक्त काय कंडिशन आहे. याची जाणीव करोडोपती आणि अब्जाधीश लोकाला कधीच जाणीव राहणार नाही. ही झाड पिढ सगळे पडलेले आहेत. हे बघा लिंबाचं झाड उमाळून पडलेलं आहे. ही झाड बघा, झाड उमाळून पडलेले आहेत. आणि हेच झाड जर एखाद्या लेकराच्या अंगावर पडलं असतं तर परिस्थिती फार गंभीर झाली असती. हे बघा भूकंप झाल्यासारखं, भूकंप झाल्यासारखं ही वस्ती आहे. या गोरगरिबाच्या वस्तीमध्ये बाळांनी इकडे या. ये इकडे ये. काय झालं? काय आलं? चक्रीवादळ आलं, समजा उडून गेलं साहेब. काय सुद्धा राहिलं नाही. अन्नधान्य काय 5 किलो. बोला. सरकारकडून एकच मागणी आहे आम्हाला काय आमचं नुकसान झाले. आता हे कोण भरपाई करणार आहे? हात जोडून विनंती करतात. आम्हाला लेकरा बाळाला सहारा नाही राहिला. सगळं आमचं समजाच गेलं उडून. आता आम्ही काय करावं? आता आम्ही कुठं जाऊ? आम्ही मजूर करून खाणारे माणसं. रोज आम्हाला खूप गरजेचं आहे. अशी कंडिशन आता आमचे इथले कार्यकर्ते भाजपाचे म्हणतात राजकारण कुणाचंही असू द्या, फक्त गोरगरिबाला न्याय मिळावा अशी त्यांची ठोस भूमिका आहे. आता बघूया या वार्डामध्ये दोन्ही नगरसेवक भाजपाचे आहेत आणि भाजपाच्याच कार्यकर्त्याची मागणी आहे की आमच्या लेकराबाळाला आसरा मिळाला पाहिजेत. तो आसरा हे नगरसेवक किती लवकर देतात ती पाहूया. हे फक्त बघत राहावा. आणि या कामामध्ये हे कमलाकर पवार अत्यंत चांगल्या पद्धतीनं मागणी करतात. ते म्हणतात सरकार कोणाचंही असो या गोरगरिबाला घराचा आसरा मिळाला पाहिजेत असं यांचं मत आहे. बघूया आपण हे काय करतात ते. हे बघा घर हे उद्ध्वस्त झाले. बाबा इकडे ये रे बाळा ये. तुमची सरकारची मागणी ठोस करा. कुणी कुणाचं घर चालवत नाही. तुमचं लेकरू एखादं मेलं असतं तर कोण जिम्मेदार राहिलं असतं? सरकारकडे मागणी करा. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? राहू दे अशाच कंडी. ए ये रे बाबा ये.
काय म्हणणं आहे तुमचं? किती दिवसापासून राहता तुम्ही इथं? किती दिवसापासून राहता? मग 40-50 वर्ष झालं ह्या ठिकाणी राहून. मी 200 वर्ष म्हणतोय, कारण तुमचे आजोबा पणजोबा हे सगळे इथंच गेले म्हणजे गिरले. किमान 200 वर्ष तुम्ही राहता. हो 200 वर्ष राहून सुद्धा हा. गाव कुसाबाहेर राहत होता, हो ना. शिकारी करून जगत होता. हो तिथनं आपलं गावात आपल्या आलो. गावात आला, हो. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आला हो गावात. हो. आता गावात येऊन सुद्धा तुम्हाला 50-60 वर्ष झाले. माझ्या अंदाज मी तर इथं 30 वर्ष हो राहतो. ना. त्याच्या अगोदर तुमचे आजोबा पणजोबा बघितले, ती सगळे- म्हणजे 100 वर्षाचा काळ गेलाय. तरी सुद्धा झोपडपट्टीमध्ये तुमच्या लक्ष दिलेलं नाही. नाही, हो ना. मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या, भाजपाचं सरकार असू द्या, हो ना. राष्ट्रवादीचं सरकार असू द्या, हो. कुणाचंही सरकार असू द्या, तुमच्या लेकरा बाळापेक्षा हे सरकार प्रिय नाही. तिकडे भाजपाच्या कार्यकर्त्याकडे बघू नका. सरकार कुणाचं बी असू द्या, कुणाचं असा, हो. तुमचे कुणाचं लेकरा बाळ आज वाचलेत सुदैवानं. जर ही झोपडी तुमच्या लेकरा बाळावर आणि तुमच्यावर पडली असती तर हो. तुमची मुलाखत मी घेऊ शकलो नसतो, तुम्ही मेलेला असता. हो ना. अशी कंडिशन या झोपडपट्टीची झाली. हो. तर या झोपडपट्टीकड या उस्मानाबादच्या नगरपालिकेनं पंतप्रधान आवास योजना, हा. पंतप्रधान घरकुल आवास योजना चालू आहे. ती द्या. योजना भेटावा तुम्हाला भेटावी का नाही? भेटावी कधी भेटावी? हं? कधी भेटावी? लवकरात लवकर भेटू. लवकर मध्ये लवकर भेटावं. नाहीतर पूर्ण झोपडपट्टी कलेक्टरच्या पुढे जाणार हो का? जाणार आम्ही जाऊ शकता. तर कलेक्टर मायबाप हा. या झोपडपट्टीकडे लक्ष द्या. राजकारणी माणसं या झोपडपट्टीकडे लक्ष देत नाहीत, अशी कंडिशन आहे. तुमची सर्वांची मागणी आहे, या इथल्या राहणाऱ्या सगळ्या लोकांची मागणी आहे की सरकार कोणाचंही असो पण आमच्या लेकरा बाळाला झोपडी मिळावी, सरकारची झोपडी मिळावी. सरकारनं भाजपानं खोटं आश्वासन दिलं, 400 कोटी घरं या देशात बांधून दिलेत असं सांगितलं नरेंद्र मोदीनं, आणि आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक बी घर बांधून दिलेलं नाही. ही परिस्थिती पारदिवस्तीची आहे. तर याकडे देशाच्या पंतप्रधानानं, राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आणि जिल्ह्याच्या नगरपालिकेनं लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा या जनतेची आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका पंतप्रधान घरकुल आवास योजना कशी राबते ते येणाऱ्या काळातच. हे झोपडपट्टी सुद्धा काही ही डब्बा जसा ना तसा वाकला गेलाय आणि याही घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं, पण दरवाजा लावला असल्यामुळे हवा मध्ये गेली नाही, तरी सुद्धा डब्बा वाकला गेलाय. ही कंडिशन फार बिकट आहे. इथल्या तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ या गोरगरिबाचं लवकर साहेबांना मनावर घ्यावं, लवकर आमची ही करावं, झोपडपट्टी बांधून द्यावी. हा. लवकर निर्णय घ्यावा साहेबांना, अशी तुमची इच्छा आहे. लेकरं बाळ रस्त्यावर आले, उघड्यावर आलेत. आम्हाला आता राहायला जागा नाही, राहायला घर नाही. आता पावसा पाण्यात आम्ही कसं राहणार, कसं खाणार पेणार? आता कवा साहेबांना. तुमच्या पारधी समाजाचा एक नगरसेवक इथून निवडून गेलाय 10 वर्ष. मग त्या नगरसेवकाने ह्या झोपडपट्टीकडे लक्ष दिलं नाही का? दिलेलं आहे, मग चालू आहे. मग ही घरं कुठे गेले? दिलेलं जर असतं तर ही घरं नसते का तुम्हाला? घर का बांधून दिली नाहीत नगरसेवकानं? ये थांब रे, थांब बोलू. जाऊ ये. काय झालं रे बाळा त्यानं? आता त्याने हे 2 महिन्यात त्यांनी मनावर घेतलंय बांधून देणार आहे म्हणून. पण आता हे पावसानं आमचं घर ढासळून गेलं. आता आम्ही कुठं 10 थांबावं? वर्षात का मनावर घेतलं नाही? 10 वर्ष होता की नगरसेवक? आता होता पण तुमच्या लेकरा बाळाची काळजी नाही का त्या नगरसेवकाला? आता त्यांनी काळजी घेतली. 2-3 महिने झाले त्यांनी काळजी घेतली. मग घेतली तर झोपडपट्टी कुठं आहे? ठीक आहे, हे आता काय वाऱ्याने आपलं वारं नाही बघ. काळजी घेतलेली नाही. ही साहेबांना- आपल्या पारधी समाजाच्या नगरसेवकाची बदनामी होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. पण खरी कंडिशन ही वास्तववाद आहे. त्यांनी 10 वर्षात घरकुल योजना राबवलेली नाही, ही वास्तववाद आहे. चला पुढं.
झोपडपट्टी, या झोपडपट्टीतल्या पारधी वस्तीची ही अवस्था. सर्व डब्बे उडून गेले. पत्र्याचे गोरगरिबानं ह्यांनी बचत गट काढून, बँकेचं छोटं मोठं कर्ज काढून, व्याजानं लोकांचे पैसे काढून ही पत्रे घेऊन लेकरा बाळाला आसरा केला होता. तो आसरा या वारा वावदनानं एका सेकंदामध्ये उडून गेला आणि या झोपडपट्टीमध्ये राहणारे लेकरं वाऱ्या वावदनामुळे सुदैवानं वाचले. जर त्या लेकराच्या माणसाच्या अंगावर ही पत्रे पडली असते तर या पत्र्यावर दगड असतात आणि ती दगड या लेकराच्या अंगावर पडले असते आणि लेकर दगावले सुद्धा असते. या सरकार माईबापानं या गोर गरीब पारधी वस्तीकडे लक्ष द्यावं आणि पंतप्रधान घरकुल आवास योजना नगरपालिकेच्या माध्यमातून तात्काळ बांधून द्यावी, तात्काळ चालू करावी आणि त्याच्यासाठी या वार्डातून निवडून गेलेल्या दोन्हीही नगरसेवकांना आमचेच ही लेकरं म्हणून लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा पारधी वस्तीची आहे, पारधी समाजाची आहे. बघूया आपल्याला नगरसेवक या महिना 2 महिन्यात न्याय देतात का ते येणाऱ्या काळातच बघूया. झाडं अशा पद्धतीने उमळून पडलेले आहेत आणि या झाडाच्या पलीकडल्याच बाजूला घर आहे, घर. आणि हे घरावर जर पडलं असतं तर एखाद्या लेकराचं नुकसान निश्चित झालं असतं. ही कंडिशन आहे. पुढे या, बघूया आपण सगळी पारधी वस्ती बघूया. ही आहे आमच्या उस्मानाबाद शहराच्या लगत असणारी पारधी वस्ती, गोर गरिबाची वस्ती. हे खदान बघा, या खदानाच्या शेजारी राहणारे लोक या झोपडपट्टीमध्ये, या खदानात सुद्धा लोक राहतात. हे खदान आहे, हे खदान. या खदानात जसा जागा मिळेल तसं सरकारच्या जागेवर हे गोरगरीब जनता राहते. पण सरकारचं या गोरगरीब जनतेकडे लक्ष नाही, असंच वास्तव चित्र आज या वादळ वाऱ्यामध्ये दिसत आहे. बघूया, चला पुढे अजून. पूर्ण झोपडपट्टी कसे जगतात आमच्या शहरामध्ये माणसं. धाराशिव शहरामध्ये असणारी पारधी वस्ती उद्ध्वस्त झाली आहे आणि पावसानं वाऱ्यानं ही वस्ती उद्ध्वस्त झालेली आहे. बघूया आपण काय काय कंडिशन आहे अजून. हे बघा, हे सुद्धा पत्रा, हे डब्बा, हे डब्बा ढासाळून गेलेला आहे. कसलीही परिस्थिती, या पारधी वस्तीची परिस्थिती सुधारलेली नाही. वास्तव चित्र या वार्डात राहणारे नगरसेवक या झोपडपट्टीकडे दुर्लक्ष करत आहेत असं साफ दिसतंय. बाई, काय झालं नुकसान तुमचं? काय हा, तुम्ही पक्क घर बांधलं का? नाही, पत्रे उडून चाललेत. हा, इथलं उडून गेलेलं पत्रे पडले सगळे. बघा, ही उडून गेलेले पत्रे, हे असे रानोमाळ झालेले पत्रे आहेत. काय ढासाळलं? झोपडी ढासाळली का? पत्रे झोपडी पत्रे उडालेत का? झोपडी पडली का? घर बी पडलंय. घर पडले, बर. होय होय होय. कुठे आहे तुमचं घर? काय झालं घराचं? हा, ही परिस्थिती आहे. ही घर उद्ध्वस्त झालेलं आहे. या झोपड्यात, पत्र्यात
बघा ही झोपडपट्टी आहे, लोक कसे राहतात, गोरगरीब जनता आहे. इथं काय काय नुकसान झालं बाळा? तेव्हा ही झोपडपट्टी आहे. हे झोपडीवर कापडा ताळपत्र्या वगैरे लावून राहणारे पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत. काय कंडिशन झाली बाबा तुमची? चला 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 इकडे या, दाखवा इकडे या. ही परिस्थिती आहे बघा. चला 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 चला. ही पत्रे उडून गेलेला डब्बा. हे पत्र्याचा डब्बा उडून गेलेला आहे. कोण कोण राहत इथं? कोण राहत होता? ही झोपडपट्टी आहे. घरचे माणसं दवाखान्यात गेलेत, परिस्थिती नाजूक आहे. आणि अचानक वादळ सुटलं आणि त्या वादळामध्ये हे घर फुटलं, सगळं घर उडून गेलं. पत्रे असे ढासळलेले आहेत. काय कंडिशन आहे बाबा? काय मागणी आहे सरकार? दवाखान्यातून साहेब मी आत्ताच आलो. हे असं झालंय, घरामध्ये नव्हतो मी. तर आम्हाला सरकाराकडून एवढं पाहिजे की आम्हाला लवकरच्या लवकर मध्ये आम्हाला घर एक एक बांधून देणे. बर. मग इथले नगरसेवक तुम्ही निवडून दिलेत, ते नगरसेवक निवडून दिलेल्या लोकांनी का केलं नाही 10 वर्षामध्ये? कोण काय राह ना, आम्हाला काय त्याने आता नगरसेवक येते जाते, आम्ही काय कोणाला काय मतदान दिलेलं आहे त्यांना? मतदान दिलंय, पण मतदान झालं की विषय झाला. नगरसेवक तुम्हाला तुमचे काम करून देण्यासाठी नगरसेवक तुम्ही केलेत. मग त्या लोकांनी तुमचं काम करून द्यायला पाहिजे होतं का नाही? मग 10 वर्षात का केलं नाही? काय मागणी आहे मग त्यांच्याकडून तुमची? आम्हाला फक्त घर आम्हाला एक एक बनवून देणे, आम्हाला दुसरी काहीच अपेक्षा नाही. रोड पाहिजेत, नाल्या पाहिजेत, लाईट पाहिजेत, घर स्वच्छ पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे. ही नगरसेवकाची कामं आहेत. मग ही तुम्हाला पाहिजेत का नाही? तर नगरसेवकाकडून या सर्व मूलभूत गरजा, पाणी, रोड, नाली आणि लाईट आणि स्वच्छ चांगल्या पद्धतीचं पाणी पिण्यासाठी आणि सरकारचं योजनेतलं पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेमधून जे राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत, ती योजना गोरगरिबापर्यंत, खऱ्या गोरगरिबापर्यंत पारधी वस्तीमध्ये राबवण्यात याव्या अशीच मागणी या वस्तीतील जनतेची आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय करतात नगरसेवक, काय करतात पंतप्रधान, काय करतात मुख्यमंत्री. पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थांबूया आपण इथंच. धन्यवाद. असे बरेचसे झाड या पारदिवशी हे खाल्ल्या बाजूला नुसत्या दगडामध्ये हे झाड ओपन झालेलं आहे. दगडातलं झाड उमेळून पडतं. ही झाड किती मोठं आहे बघा. आणि ही जर झाड एखाद्या पत्र्याच्या डब्यावर लहान लहान लेकरं असणाऱ्या घरावर जर पडलं असतं तर घरातलं एकही माणूस वाचलं नसतं. अशी कंडिशन या वार्डातली आहे. या वार्डाकर नगरसेवकाने तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकार, या सरकारनं या पारधी वस्तीला ताबडतोब न्याय द्यावा अशा पद्धतीची मागणी या वस्तीतल्या रहिवाशांची आहे. हे झोपडपट्टी, या झोपडपट्टीमध्ये झालेलं नुकसान आणि या झोपडपट्टीमध्ये हे गोरगरीब कसे जगत असतील याच्याकडे सरकारनं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या वस्तीकडे खरं म्हणलं तर या वार्डात राहणाऱ्या नगरसेवकाला आणि निवडून गेलेल्या नगरसेवकाला या लोकांची काळजी असणं गरजेचं आहे. फक्त 5 वर्षामध्ये मतदान घेऊन जाणारे नगरसेवक या झोपडपट्टीकडे लक्ष देत नाहीत अशी परिस्थिती आता जाणवते. 10 वर्ष झालं या पारधी वस्तीतून पारधी समाजाचाच एक नगरसेवक निवडून जातो, पण त्यांनी या झोपडपट्टीकडे लक्ष दिलेलं नाही. ही वास्तव चित्र आहे. हे काय राजकारण म्हणून बोलायचं नाही.
या गोरगरिबाचे लेकरं चांगल्या पद्धतीनं जगले पाहिजे, सुखरूप राहिले पाहिजे आणि म्हणून झोपडपट्टी सरकारनं बांधून देण्यासाठी नगरसेवकानं प्रयत्न करावा आणि या गोरगरिबाला घरकुल बांधून द्यावं, एवढीच या जनतेची अपेक्षा आहे. बघूया काय काय होतं ते पुढच्या काळामध्ये. हॅलो, आपण धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये पारधी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत. ही वस्ती मागील 100 वर्षापासून या ठिकाणी राहतेत आणि या माणसामध्ये पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहून सुद्धा ही झोपडपट्टी सरकारनं अद्याप नावावर करून दिलेली नाही किंवा सरकारनं या गोरगरिबाला सरकारच्या पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून जी गोरगरिबाला घरं मिळतात ती घरं जर मिळाले असते तर ह्या पत्रे डब्यावरचे उडून गेले नसते आणि एवढं नुकसान झालं नसतं. आपण विचारूया त्यांना की या 10 वर्षामध्ये यांना घरं का मिळाले नाहीत, कशामुळे मिळाले नाहीत घरं? बाबा, तुमच्या वार्डामध्ये नगरसेवक निवडून दिलेत पारध्याचेच तुम्ही, मग त्या पारधी समाजाच्या नगरसेवकाने 10 वर्षामध्ये तुमच्याकडे लक्ष दिलं का? नाही. हा दिलं? खडखड बोला, दिलं का? मला बोलता येत नाही भाऊ, खरं ती दिलं का घराकडे लक्ष? पुढे बाबा काय बोला बोला. तुमचे लेकरं बाळ आज मेले असते जर तुमच्या लेकरा बाळाच्या डोक्यावर या पत्र्यावरचे दगड पडले असते तर लेकरं मेले असते. पण तुमच्या नावावर तुमच्या मतावर निवडून गेलेले नगरसेवक मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुमच्या झोपडपट्टीतले माणसं आज झोपडपट्टी मरत आहेत. काय मरायला लागले. मग काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला लवकर घर भेटावं, आम्हाला बांधून देणे. आमचे का नाही आता माणसं का नाही दवाखान्यात गेले, त्याला का नाही पत्रा लागला, अर्धा होट गेला, त्या होटावर पत्रा पडला. खरं आहे. दगडे जर पडले असते तर खलास किती झाले, जास्त झाले. तर या झोपडपट्टीवर फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या पारधी वस्तीतल्या राहणाऱ्या सर्व जनतेचं म्हणणं आहे की या झोपडपट्ट्या आम्हाला लवकरात लवकर बांधून द्याव्या आणि गोरगरिबाला घरं बांधून द्यावे. नगरसेवकानं या वार्डाकडे लक्ष द्यावं असं या करून काय करून देऊ, काळजी करून आमचे गरिबांचे घरदार आता ही मोडल्या गेल्या, आम्हाला काही निवारा राहिला नाही. हे कुणाचं घर आहे? सांगा कुणाचं? तात्या पवार. कालिदास तात्या पवार. कालिदास काय झाले? कालिदास माझ्या घराचा सगळा सत्यानाश यामध्ये. काय झालं घरात? बघा हे आमची कसली अवस्था, बघा ही बघा अवस्था कशी झाली. बघा हे घर, हे कालिदास, या काय नाव तुमचं? कालिदास तात्या पवार. कालिदास तात्या पवारच्या घरावरचे हे सगळे पत्रे उडून गेलेले आहेत. हे कपडे आहेत, ही ज्वारी, ही संसार, हे राहण्याची परिस्थिती. आज ह्या माणसाने राहावं कसं, झोपावं कुठं, लेकरं बाळ कसे जगवावे अशी चिंता या लोकांना पडलेली आहे. तरी सुद्धा आपल्याच पारधी समाजाचा नगरसेवक आहे आणि त्यांच्या विरोधात कसं बोलावं म्हणून ही माणसं लाजतात. त्यांचा अपमान करणार नाहीत असं त्यांना वाटतंय. पण खरी कंडिशन मात्र घरं यांना बांधून दिलेले नाहीत. त्यांची परिस्थिती नाजूक आहे. सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशीच अपेक्षा इथल्या जनतेची आहे. आपण घर अजून बघणार आहेत, बघूया काय आहे ती परिस्थिती. चला 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 इकडे. पहिला घ्या. हे घर प्रत्येक घर अशी कंडिशन आहे, प्रत्येक घराची कंडिशन. काय ही घर बघा, ही घर काय कंडिशन आहे घराची. हे भिंती सुद्धा कोसळलेल्या आहेत. ही परिस्थिती. चला 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 लवकर या इकडे या पत्रावर समान या.
आपण ही परिस्थिती समाजाची पाहत आहोत. हे घराहून उडलेले पत्रे आहेत. सुदैवानं एखाद्याच्या डोक्यावर, मानेवर, खांद्यावर पत्रा लागलेला नाही आणि त्याच्यामुळं सुदैवानं कसल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. घरातून लोक पत्रे उडाल्यावर पळून गेले म्हणून हे लोक वाचले अशी कंडिशन आहे. बघूया काय परिस्थिती, सरकार याच्याकडे कसं लक्ष देतं ते बघू. हॅलो, हे साठेनगर मधला भाग आहे. पारधी वस्तीला लागूनच असणारा हा भाग. ही बाबूराव काकडे आहेत, यांच्याही घराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. येवन पूर्ण पारधी वस्तीमध्ये पत्रे उडून जाणे, घरे ढासळणे, दगडं खाली पडणे. सुदैवाने या वस्तीमध्ये फक्त जीवितहानी झाली नाही, ही फार मोठी मेहरबानी झाली. नाहीतर पत्रे, घरं ढासळणे, सगळं उद्ध्वस्त होणे, आर्थिक परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या धाराशिव जिल्ह्याचे तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेचे शिवो यांनी या झोपडीकडे लक्ष दिलं पाहिजेत. आणि विशेष म्हणजे या वार्डातून निवडून दिलेले नगरसेवक, एक नगरसेवक मातंग समाजाचा, एक नगरसेवक पारधी समाजाचा असून सुद्धा मातंग वस्तीकड, पारधी वस्तीकड या नगरसेवकाने लक्ष दिलं नाही. काय मत आहे नगरसेवकाचं? नगरसेवक पुढेच पळायला घर पडले, कुठं बांधून दिले ते, हप्ता अजून काढलेला नाही तर. घर बांधून दिले म्हणे की 400 कोटी भारत देशामध्ये नाही दिले आम्हाला, देणाऱ्याला दिले, आमचं नाही अजून झालेलं. नगरसेवकांनी तुमचं काम केलं नाही? नाही केलं. आता आलता त्या नदी वरडायला होता, मोरच पळायलाय. बर, हा, मग आता या नगरसेवकाकडून काय मागणी आहे तुमची? मग काय आमचा हप्ता काढून द्यावा, सलाप टाकता आमच्या घरावर. तुम्हाला मिळालं नाही ते? नाही तर मिळाले अजून. घर मिळालेत का? मिळाले ती घर, पण हप्ताच नाही तर काढलेलं. म्हणजे कसल्याही प्रकारचा हप्ता पहिला काढला का नाही? पहिला काढलाय, बिस्मिट केलाय तयार, त्याच्यावर हप्ताच नाही अजून निघले. दुसरा हप्ता काढलेला नाही. घरकुलाची योजना साधारणपणे काही मोजक्या माणसाची चालू आहे. बघूया भावी काळामध्ये काय या वार्ड. ही बघा परिस्थिती कशी आहे. हे साठेनगरचा भाग आहे. कसल्याही प्रकारचा रोड नाही, नाल्या नाहीत, लाईटी नाहीत. बघा, आम्ही पत्रकार आहोत. होय, तुमच्या वार्डात तुम्ही ज्याला मतदान दिलंय ते नगरसेवकाचं नाव काय? दत्ता पेटे. दत्ता पेटे नगरसेवक नाही, इथं महिला नगरसेवक आहे. ती महिला कोण आहे? कोण आहे रे बाबा? नगरसेवकाचं नाव माहित नाही. दत्ता पेटे नगरसेवक म्हणून मिरवतात, पण नगरसेवक दत्ता पेटे नाहीत. नगरसेवक ही दत्ता पेटेंची भाऊजाई आहे आणि भाऊजाईचं नाव लोकांना माहित नाही. या नगरसेवकाने या झोपडपट्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ती लक्ष दिलं नाही. या झोपडपट्टीवरचे पत्रे उडालेले आहेत. तिथं रोड दिसत नाही, नाली दिसत नाही, लाईट दिसत नाही, पाणी दिसत नाही. आणि 10 वर्षामध्ये आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये साठेनगरची सुधारणा केली असं लोक सांगतात. पारधी वस्तीची सुधारणा केली असे नगरसेवक सांगतात, पण वास्तवात कसल्याही पद्धतीची सुधारणा नाही. याच्याकडे सरकारनं लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा या जनतेची आहे. चला.